घटना घडली आहे त्याच्यामध्ये एक जो जोडपं आहे त्यांचा खून झालेला आहे आणि त्या अनुषंगाने एक जो संशयित आरोपी आहे तो पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. अधिकचा तपास जो आहे तो सुरू आहे. सकृतदर्शनी असं दिसतं आहे की कुठल्या तरी आर्थिक व्यवहारातून हा प्रकार घडला असावा, परंतु ह्याच्याबद्दल मी तपासाअंतीच काहीतरी कन्फर्म सांगू शकेन. सर, आगामी काळात 2024च्या निवडणुका येत आहेत आणि कायदा सुव्यवस्थेच्या यासाठी पत्रकार परिषद काय सांगाल, कसं पद्धती होऊ घातलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या ज्या निवडणुका आहेत त्याकरता आज आम्ही आमची इथे आढावा बैठक घेतली होती. त्यामध्ये बारामती विभागाचे ॲडिशनल SP संजय जाधव साहेब, बारामतीचे सुदर्शन राठोड आणि ह्या विभागातले इतर सर्व अधिकारी, पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी हे सगळेजण सामील होते. त्यामध्ये आम्ही गुन्ह्यांचा आढावा आणि प्रतिबंधक कारवाई त्यासोबतच होऊ घातलेले जे सण उत्सव आहे, जसे की उद्या आंबेडकर जयंती आहे, त्यानंतर रामनवमी आहे, त्याच्यानंतर हनुमान जयंती आहे, ह्या सगळ्या सण उत्सवाच्या निमित्तानं आढावा घेण्यात आला. त्यासोबतच इलेक्शनच्या अनुषंगानं जी प्रतिबंधक कारवाई आहे त्याच्या अनुषंगानं आढावा घेण्यात आला आणि इलेक्शन्स जे आहेत ते अतिशय शांततेच्या वातावरणात होतील अशी आम्हाला खात्री आहे. याला आळा बसण्यासाठी पोलिसांकडून काय पावलं? ही जी काही गुन्हेगारी आहे ह्याला पायबंद घालण्याकरता पोलीस कायम प्रयत्न करत असतात. आपल्याला माहिती आहे की वेगवेगळ्या आरोपींचे डोजियर्स तयार करण्यात येतात, त्यांचे रेकॉर्ड्स बनवण्यात येतात आणि त्यांच्यावर योग्य अशी प्रतिबंधक कारवाई पण करण्यात येते. म्हणजे 107 पासून MPDA अशी विविध प्रकारची प्रतिबंधक कारवाई करण्यात येत असते आणि ती केस बाय केस बेसिसवर ती कारवाई होत असते. सो ह्याच्यासाठी म्हणजे वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी जे काही प्रयत्न करणं अपेक्षित आहे ते सगळं पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस हे निश्चितपणे करतात. सर, निवडणुकीच्या जोडीला पोलीस खात्याच्या बरोबर कोणते असे हे असलेले की ती मदत होईल निवडणुकीसाठी आपल्याला? पोलीस खात्यासोबत तर पूर्ण जिल्हा प्रशासनच ह्या कामामध्ये लागलेलं आहे. महसूल प्रशासन असेल आणि माननीय कलेक्टर साहेबांच्या अंतर्गत येणारे सगळे विभाग ह्या इलेक्शन्समध्ये जे आहे ते त्यांची भूमिका बजावतात आणि ह्या इलेक्शनच्या निमित्तानं जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांनी आपले चेक नाके सुरू केलेले आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये फ्लाईंग स्क्वॉडच्या टीम्स आहेत जी आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी कशी होईल ह्याकडे लक्ष देतात. त्यासोबतच स्टॅटिक सर्वेलन्स टीम म्हणजे इलेक्शनच्या अनुषंगानं जे फिक्स्ड चेक पॉईंट्स आहेत तीसुद्धा कार्यान्वित करण्यात आलेले आहेत. आपल्याला माहिती असेल की 2 दिवसापूर्वी शिरूर इथे जवळपास 51 लाख रुपयाची रोकड ही पोलिसांच्या चेक नाक्यामध्ये ती हस्तगत करण्यात आली आणि अशा सगळ्या प्रकारच्या कारवाया ह्या इलेक्शनच्या निमित्ताने आमच्या सुरू आहेत. इलेक्शनच्या अनुषंगानं पोलीस प्रशासनाच्या वतीनं विनंती आणि वर्ग इलेक्शनच्या अनुषंगानं मी बारामतीच्या जी जनता आहे म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघातले जे काही आमचे नागरिक आहेत त्या सगळ्यांना एवढंच आवाहन करू इच्छितो की ह्या निवडणुका निर्भीड वातावरणात व्हाव्या, निर्भय वातावरणात व्हाव्या ह्याकरता पोलीस दल सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. त्यासाठी ज्या ज्या गोष्टी करणं अपेक्षित आहे, ज्या ज्या कारवाया करणं अपेक्षित आहे ते सगळी पावलं आम्ही उचलत आहोत आणि आम्हाला अशी खात्री आहे की ह्या निवडणुका अत्यंत शांततेच्या वातावरणात पार पडतील. आपल्याला जर नागरिक म्हणून जर कुठलीही काही अडचण येत असेल तर निवडणूक आयोगाचा एक फोन नंबर आहे, एक हेल्पलाईन नंबर आहे, त्या नंबरवर आपण कॉल करावा आणि आपली तक्रार नोंदवावी. त्या व्यतिरिक्त कायदा सुव्यवस्था असेल, गुन्हा असेल ह्या अनुषंगाने आपली काही अडचण असेल सो 112 डायल 112 हा जो नंबर आहे त्या नंबरवर नागरिकांनी संपर्क साधावा. आमच्या म्हणजे नागरिकांचे जे काही डिस्ट्रेस कॉल्स असतील त्या सगळ्यांना उत्तर देण्यासाठी पोलीस दल सज्ज आहे. सर, हिंदी में जानना चाहेंगे कि आज जो घटना हुई है कस्बा इलाके में डबल मर्डर की, क्या है वजह, क्या है? इसमें हमारे पास जो इन्फॉर्मेशन आई है उसके हिसाब से एक युगल है, एक कपल है, उनका मर्डर हुआ है और उसमें जो आरोपी है जिसके ऊपर हमें संदेह है
उस आरोपी को भी हमारे पुलिस स्टेशन के स्टाफ ने अपनी कस्टडी में लिया है। उससे आगे पूछताछ शुरू है और पूछताछ के बाद ही जो तफ्तीश होगी उसके बाद ही मैं कंफर्म कुछ बोल पाऊँगा। ओके, थैंक यू सो मच।